पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं वानरयुत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दुःख ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काही जनेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी एका जनातनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी एक तत्व नाम दृढधरी मना एक तत्व नाम दृढधरी मना हरिशी करुणा येईल तुझी हे नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचेची सद्गत जपे आदी विठ्ठल एक तत्व नाम दृढधरी मना हरिशी करुणा येईल तुझी हे नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचेची सद्गत जपे आधी प्रस्तुत चिंतन सेवेकरिता किंबहुना कीर्तन सेवेकरिता जो अभंग निवडला आहे तो अभंग विश्व माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठामधला मनाला उपदेश करणारा आणि नामाचं महत्व सांगणारा अभंग आहे या अभंगातून विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्या मनाला उपदेश करतात हे मना या विश्वात फक्त एकच तत्व आहे आणि ते तत्व आहे भगवंताचं नाव मग तू एक काम कर हे जे भगवंताचं नाम आहे ना ते स्वतःमध्ये धरत आहे एक तत्व नाम हरी म्हणा पण सध्या कलियुग आहे ना प्रत्येकाला वाटतं जर काहीतरी कोणीतरी आपल्याला काही काम सांगितलं तर त्या पाठीमागे काहीतरी फायदा पाहिजे इथे आहे काय फायदा आहे हरीशी करुणा येईल तुझी जर ते नाम हे म्हणा जर तू ते नाम तुझ्या हृदयात जर एक दृढ भावनेने जर तू साठवलं तर त्याचा परिणाम त्याचा परिपाक त्याचा पगार काय असेल त्या भगवंताला तुझी करुणा येईल हरीशी करुणा येईल तुझी
मग ते नाम घ्यायचं आहे. ते नाम कसं आहे? खूप अवघड आहे का? नाही. ते नाम सोपे रे. राम कृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी. इतकं सोपं आहे की फक्त ते तुझ्या जिभेने तुला, तुझ्या वाचेने तुला ते स्मरण करायचं. इतकं ते नाम सोपं आहे. पण हे नाम जर सोडून तू इतर काही केलं, नामा प्रत्ये तत्व नाही रे अन्यथा, तर तू तुझ्या जीवनामध्ये वायाला जाशील. वाया अनेक पंथा जाशी घरी. जर इतर ठिकाणी तू भरकटला ना, तर तू वाया जाशील. हे ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या मनाला सांगतात. मग तुम्ही काही केलं आहे का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी. आता आम्ही मौन धारण केलंय. तुम्हाला दिसतंय आम्ही मौन धारण केलेलं, पण आमच्या हृदयामध्ये ते भगवंताचं नाम ते माळेप्रमाणे जपत चाललंय. धरोनी श्रीहरी जपे सदा. याचे दोन संदर्भ लागतात, ते आपण चिंतनामध्ये बघू. असं हे नाव आहे ना, हे म्हणा तुझ्या हृदयामध्ये धारण कर. हाताला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी व्यासपीठाची धारणा केली की वक्त्यावर काही बंधने येतात. त्यापैकी वक्त्याचं बंधन असतं की ज्या निमित्त कार्यक्रम आहे त्याबद्दल त्यांनी एक दोन शब्द बोलावे. मात्र वाटतं 45 वर्ष खूप कालखंड गेलाय. 45 वर्ष म्हणजे खूप कालखंड असतो. एखादी गोष्ट सुरुवात होण्यासाठी खूप गर्दी असते, पण तिचा नित्यनियम काही काळ टिकत नाही. पण मी या चव्हाण परिवाराला धन्यवाद देतो की त्यांनी हा धर्मनाथ बीज उत्सव खूप कालखंडापासून तो अविरतपणे चालू ठेवला. 45 वर्ष म्हणजे माझं वय पण तेवढं नाही. उत्सव आहे. तर तू भाग्यवान आहे. या सोहळ्यानिमित्त मला इथं सेवा करण्याची संधी मिळाली. हा जो उत्सव आहे हा का केला पाहिजे, केलाच पाहिजे का, याची छोटीशी कथा आहे. जसं बघा आपण महाशिवरात्र साजरी करतो, तिथे पण आपण प्रवचन कीर्तन भजन वगैरे सेवा करतो, पण त्याची पण एक कथा असते. हा आहे ना कथा महाशिवरात्र प्राकट्य कसं झालं. प्रत्येक गोष्टीला एक कथा असते. जसं आपण जर एखादं काल्याचं कीर्तन करून गेलो तर चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. तिथं पण एक मर्यादा आहे. तिथं पण एक असं असतं की तिथे काय उच्चारायचं असतं, भगवंताचं चरित्र. कुठे? जे त्याने गोकुळात केलं तेवढं. जसं एक आजचा दिवस आहे धर्मनाथ, त्याची छोटीशी कथा आहे. एक 2 मिनिटांमध्ये आपण ती कथा बघू आणि अभंगात गुरु मच्छिंद्रनाथ आणि गुरु गोरक्षनाथ हे दोघे एकदा तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रा करत असता असता ते एका नगरीमध्ये गेले आणि तिथे त्यांनी वास्तव्य केलं, म्हणजे मुक्काम केला एक दिवसात. संध्याकाळी ते मधुकरी मागण्यासाठी घरोघरी फिरले, पण त्यांना काय कोणी मधुकरी दिली नाही. म्हणजे त्या दिवशी ती त्यांना मधुकरी मिळाली नाही. त्यांनी बघितलं काय कारण असेल, असं होत नाही. मग त्यांनी विचारणा केल्यानंतर त्यांना असं समजलं की नगरीचा राजा, ज्याचं नाव आहे त्रिविक्रम राजा, त्याचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे पूर्ण नगरी ही दुःखात आहे. आता राजा गेला म्हणल्यावर
त्या नगरीच्या डोक्यावरती छत्र हरपलं. कारण राजा खूप शीलवान होता, दयावान होता, कृपाळू होता, आपल्या प्रजाचं सुख दुःख जाणणारा होता. आणि राजा गेल्यामुळे त्या प्रजेला दुःख झालं, खूप दुःख झालं. आणि त्या प्रजेचं दुःख त्या दोघांना काही पाहावं नाही. मग गोरक्षनाथ म्हणतात, गुरुदेवा, आपल्यामध्ये साधना आहे, आपण या राजाला जिवंत करू शकतो. असं राजाचं प्रेम तिथेवर आहे. सगळी नदी जमली आहे. आता अग्निदान द्यायचा आहे त्या शेजाला. मग मच्छिनाथ म्हणतात, आधी मी एक काम करतो, माझ्या योग साधनेच्या जोरावरती या राजाचा जो आत्मा आहे ना, जी ज्योत आहे ना, ती कुठपर्यंत गेली हे मी बघतो. आणि ती मी परत आणून या देहामध्ये स्थापना करते परत. मग त्यांनी ध्यान मुद्रा लावली आणि त्यांच्या त्या दिव्य दृष्टीने त्यांनी त्या राजाची आत्मा कुठपर्यंत गेली आहे याचा शोध घेतला. तर राजाला जाऊन खूप काळ म्हणजे असल्यामुळे त्या आत्म्याने नवीन योनीमध्ये प्रवेश केला होता आणि एक नवीन जन्म घेतला होता. हे नाथांना समजलं. त्यामुळे आता पर्याय नाही, राजा आता जिवंत होऊ शकत नाही. मच्छिनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलं की आता हे शक्य नाही. पण गोरक्षनाथ म्हणाले, असं होता कामा नये. मी काहीही करेन, पण या राजाला जिवंत करेन. आणि जर हे नाही झालं तर मी स्वतः आगीमध्ये स्वतःला समर्पित करेन, अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. पण गुरु गोरक्षनाथ यांना मच्छिनाथाला माहित होतं की हे शक्य नाही. तुझी प्रतिज्ञा आहे ना, ही काही कामाची नाही, आता ही शक्य नाही. पण ते पण हाताला भेटले, त्यांनी सगळे प्रयत्न केले. पण नवीन नवीन योनीमध्ये त्या आत्म्याने प्रवेश केल्यामुळे त्यांना तो आत्मा त्या शरीरामध्ये परत आणता आला. आता निश्चय झाला, प्रतिज्ञा पूर्ण करायची. त्यांनी लाकडं गोळा केले आणि त्याला अग्नी पेटवला. आणि आता गुरु गोरक्षनाथ त्या अग्नीमध्ये आता उडी घेणार. तर मच्छिनाथ बघतात ही चुकीचं आहे, आता मला काहीतरी मोठा पाऊल उचलावा लागेल. त्यांनी काय केलं, गोरक्षनाथ थांबवले. मी सांगतो, आता माझ्या साधनेच्या जोरावरती मला एक तपासाठी मी माझा आत्मा त्या राजाच्या शरीरामध्ये नेऊ शकतो. म्हणजे एक तपासाठी म्हणजे किती, 12 वर्ष. तसं त्याने केलं, नाथांनी तसं केलं. पण 12 वर्ष तुला माझं शरीर हे सांभाळावं लागेल. ठीक आहे म्हणे. आणि मग सगळ्या या गोष्टी झाल्या. तो आत्मा, नाथांचा आत्मा त्या राजाच्या शरीरात गेला, राजा जिवंत झाला. सगळी नगरी परत आनंदित झाली. 12 वर्ष त्या राणी सोबत त्या राजाने संसार केला. राणी रेवती सोबत संसार केला. त्यांच्यापासून जो पुत्र झाला, त्या नाथांच्या अंशापासून जो पुत्र झाला, तो पुत्र म्हणजे धर्मनाथ. विठ्ठल विठ्ठल तिथे धर्मनाथाचा जन्म झाला. 12 वर्षानंतर परत त्यांनी राजाचा देह त्याग केला आणि परत ते स्वतःच्या शरीरामध्ये आले. आणि आता गोरक्षनाथाला सांगितलं की तुला एक काम करायचं आहे. आता त्या मुलाला तो ज्यावेळेस 12 वर्षाचा पूर्ण होईल त्यावेळेस तुला त्याला अनुग्रह द्यायचा आहे. आणि ज्या दिवशी अनुग्रह दिला धर्मनाथांना, गोरक्षनाथांनी, तो दिवस म्हणजे आजचा. विठ्ठल विठ्ठल तो दिवस म्हणजे आजचा. आणि त्या दिवशी सांगितलं की जो कोणी हा दिवस अति उत्साहाने, सोहळ्याने, दान पुण्याने साजरा करेल, त्याला कुठल्याही प्रकारची कमतरता होणार नाही. त्याच्या घरी सुख, ऐश्वर्य, संपदा सर्व नांदेल.
म्हणून जागोजागी हा उत्सव साजरा होत असतो. तुम्ही भाग्यवान आहात तर तुम्ही हा सोहळा साजरा करता. तर तुम्ही भाग्यवान आहात असं नाही, जे काही सर्व इथे जमले आहे ना तिथं मंडपात ते सगळे भाग्यवान आहे. म्हणून तर आजचा दिवस या दिवशी भाग्यवंता घरी भजन भाग्यवंता घरी भजन पूजन हे कुठेही होत नाही. त्यासाठी पूर्व पुण्य म्हणजे पूर्व भाग्य आपल्या काठी बांधलेलं पाहिजे. अशा सोहळ्यानिमित्त आपण सर्व इथे जमला. कीर्तन साठी गावातील भजन मंडळ आहे, चांगली गोष्ट आहे. पंचकृषी काय प्रत्येकाचा नामोल्लेख करत नाही. आता आपला वेळ खूप झालाय. आता हा दृष्टांत त्याला खूप छान आहे, थोडासा दमाने सांगायचा आणि चांगला आहे. पण आता आपल्याकडे वेळ नाही, आपल्याला अभंगात पण प्रवेश करायचा, म्हणून 1-2 मिनिटांमध्ये सांगतो. सर्व जे कीर्तनासाठी जमले सर्वांना धन्यवाद देतो. आपण श्रोते वर्ग, सर्वांकडे एकदा नम्र भावाने नतमस्तक होतो आणि अभंगात प्रवेश करतो. विठ्ठल आता पेटीवाले त्यांचं काम करतायत, मुर्दगोल त्यांचं काम करतायत. तुम्ही सगळे भजनानंदी आहात, भजन करणारी माणसं, तुम्ही तुमचं काम करताय. तर तुम्ही ऐकायचं काम करताय. तर तुम्हाला अजून एक काम देतो. ज्याच्या वेळेस भजन होईल ना त्याच्या वेळेस हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने नाम घ्यायचं. हे तुम्हाला काम आहे. आता मी मागास म्हणतो ना, कलियुग आहे. जर कोणी काहीतरी काम दिलं तर त्याचा परिणाम पण पाहिजे ना, त्याचा पगार पण पाहिजे ना. ज्यावेळेस आपण भगवंताचं नामस्मरण करतो ना त्याच्या वेळेस फायदाच आहे. आता आपण काय म्हणजे आताच बसलो कीर्तन ऐकायला का? किती कीर्तनकार झाले, किती कीर्तनकार गेले, आपण तेच ऐकतोय ना. कीर्तनामध्ये नामस्मरण घेतल्याने काय फायदा होतो. युगा माझी करावी कीर्तन, तिने नारायण देईल भेटी. कलियुगाचा महिमा आहे. कलियुगात जप तप यज्ञ हे चालत नाही. जप तप अनुष्ठान
व्यर्थ वाद जागरी. जपता पारो कलियुगामध्ये इतर साधनं काम देत नाही. माऊली म्हणतात ना, जपतप कर्म क्रिया नेम धर्म वांगाची भ्रम व्यर्थ जाय. किंवा अजून इथं हरिपाठामध्ये गरड होते दोन सारखंच आहे. योग याग विधी येणे नोवे सिद्धी वाण्याची उपाधी दंभ धर्म. योग पण चालत नाही, याग पण चालत नाही आणि विधी पण चालत नाही. याग म्हणजे यज्ञ, या कलियुगात चालत नाही. कोण बसत त्याच यज्ञ पुढे उभा करीत. मग काय सांगितलंय कलियुगात फक्त नाम. तुम्ही आता बसले आहे ना, आता तसं आत्मचिंतन पूर्ण नामावर होता. तुम्ही बसलेलं काय काम करायचं, हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने नामस्मरण करायचं. फायदा काय? फायदा असा आहे, ज्यावेळेस आपण भगवंताचं नाम उच्चारतो, ज्यावेळेस आपण भगवंताचं नाम उच्चारतो म्हणजे आपण म्हणतो ना राम, ज्यावेळेस आपण राम म्हणतो त्यावेळेस आपल्या शरीरातली जे पातक असतात ना, ती आपल्या मुखावर बाहेर येतात. पातक म्हणजे आपण केलेली पाप. तर भगवंताच्या नामाचा परिणाम काय होतो, ज्यावेळेस आपण राम म्हणतो ना, त्यावेळेस आपल्या शरीरातले अनेक जे आपण केलेले पाप आहेत ना, ते बाहेर येतात. मग आता आपण कोणते कोणते पाप केले, असं कोणी पापच केलं नाही. वरबोट करा बरं, मी आतापर्यंत पापच केलं नाही. आपल्याकडून नकळत काही पाप होता, नकळत. समजा उपवास आहे, उपवास आहे, पण चांगल्या जेवणाचा सुगंध आला, हा सुगंध आला, काय होत मनामध्ये येत आज उपवास आहे, जेवलो असतो. किंवा उपवासा दिवशी नकळत जर एखादा हरभरा सोलत टाकला आणि मग समजलं अरे उपवास आहे, मग चुकून टाकतो आपण, असं होतं ना. हे नकळत झालेलं पाप आहे. पण एकादशी आहे आणि असं गावातून फेरफटका करता करता पावड्याचा वास नाकात गेला आणि मग चला भाऊ एखादी एखादा सुट्टी, तर काय अडचण नाही भाऊ, मग जायचं आणि पावडे मस्त दणकून हाणायचे. मग काय करायचं, माहित आहे आता मी जाणून बुजून पाप केलाय, याला महापाप म्हणतात. जे जाणून बुजून केलं ते माहित आहे हे पाप आहे, तरी पण केलं, याला महापाप म्हणतात. मग करायचं काय, एखाद्या तीर्थस्थळी जायचं, त्या गंगेत जायचं आणि डुबकी मारायची. मग काय होतं, पाप धुवून जातं. आपली धारणा आहे ना,
जर आपण एखाद्या तीर्थस्थळी जर आंघोळ केली तर आपलं पाप धुवून जातं, आपली धारणा आहे. पण ऐका, जर गंगात तुम्ही जर आंघोळ केली तर तुमचं पाप धुतंय हे बरोबर आहे, पण कोणतं पाप? जे तुमच्याकडून नकळत झालं पाप आहे ना, ते गंगा साफ करतात. पण जर तुम्ही एखादी दिवशी जर पावडे खाते तर तुम्ही अशी खाली बुडी मारली की ती पावडे असे वर तरंगतात पाण्यावरती आणि तुम्ही परत वर उठले की ते परत शरीरात जातात. म्हणजे ते पातक वर येतात, पण ज्या टायमाला तुम्ही परत वर आले त्या टायमाला ते पातक परत तुमच्या शरीरात जातात. याला महापाप म्हणतात. पण कीर्तन हा जो मंडप, हा जो धर्म मंडप आहे, त्यांची ताकद आहे त्या नामस्मरणाची. जर तुम्ही रा म्हणले तर ते पातक बाहेर येतात आणि बाहेर आलेले पातक परत मध्ये जाऊ नये म्हणून तो दरवाजा बंद करण्यासाठी म आहे. रा म. आता जी पातक आहे ना ती आता बाहेर आहे. म्हणजे पातक जे बाहेर आहे ना तिला मारायचं, त्या पातकांना मारायचं आहे. म्हणून कीर्तनामध्ये बसताना राम म्हणायचं आणि पातक टाळी वाजून ते पातकांची होळी करायची. कीर्तनात टाळी होय महापातकाची होय, महापातकाची होय, महापातकाची होय. कीर्तनात टाळी होय महापातकाची होय, महापातकाची होय, महापातकाची होय. आता पातकांची होळी आम्ही पुढे पण करू, पुढे चालत नाही. कीर्तनात टाळी होय महापातकाची होळी. मग आता पाप जर कमी करत असतील ना तर तिथे बसले तुम्ही, बसल्या बसल्या फक्त टाळी वाजवायची आणि भगवंताचं नामस्मरण करायचं. विठ्ठल विठ्ठल या भंगात ज्ञानेश्वर माऊलींनी नामाचं महत्व सांगितलं. एक तत्व नाम दृढ धरी मना. इथे मनाला उद्देश आहे. कुणाला? मनाला. मना म्हणजे गावात कुणी मना नाही. मन, आपलं मन, या मनाला उद्देश आहे. माऊली उद्देश करते मनाला. हे म्हणा एक तत्व नाम दृढ धरी मना. आता मन एवढं चांगलं आहे का मला ऐकायला? आपलं मन आपलं ऐकतं का? मन आपल्या ताब्यात आहे की आपण मनाच्या ताब्यात आहे? काय आहे? हे बघा, कीर्तन म्हणजे तुम्हाला थोडं बोर होईल का माहिती का? कारण आईचे माईचे गाईचे गाणे मला इथे आपण फक्त अभंगावर बोलणार. कीर्तनकार आहे, कीर्तनकार एक असला एक भजनी आहे. आता हे तुमचं प्रेम आहे, राजभाऊचं प्रेम होईल त्यांनी मला उभं ठेवलं तर आपण सगळे सारखेच. ही व्यवस्था आहे बघा. समजा एक जणाने आपला मुलगा बघितला, मास्तर शिकवतोय खुर्चीवर बसून, मुलगा खाली बसलाय मुलं. हा, आणि तो शाळेत गेला आणि तो शिवाय द्यायला लागला मास्तरला. म्हणजे मास्तर लाज वाटली पाहिजे तुम्हाला. म्हणजे काय झालं? अहो तुम्ही वर बसले, मुलं खाली बसवली म्हणे. अहो तसं नाही, शिक्षणाची व्यवस्था आहे की मुलांनी खाली बसलं पाहिजे. जो ऐकतोय ना त्यांनी खाली बसलं पाहिजे आणि जो सांगतोय ना त्यांनी वर बसलं पाहिजे. तशी आपली सांप्रदायिक पण ती व्यवस्था आहे. आपण सगळे सारखेच आहोत, पण कोणीतरी एक जणांनी बोललं पाहिजे आणि बाकीच्यांनी ऐकलं पाहिजे. ही व्यवस्था म्हणून त्याला धन्यवाद आहे. नाहीतर पायीची वाहन पायी बसली, पण त्यांनी आधी तर मला तुमच्या मध्ये उभं. त्यामुळे थोडं तुम्हाला बोर होईल, कारण सध्या स्थितीला जर लोकांना ऐकायचं म्हणलं ना तर विनोदाची कथा गोड वाटी, देवाचे चरित्र नाथवे सर्वथा. विनोदाची कथा गोड वाटे. ही देवचरित्र आता कोणाला आवडत नाही. मग काय लागतं? विनोद लागतात, हसलं पाहिजे, असे खूप वेगवेगळे गाणे म्हणले पाहिजे. नाही, संतांनी काय दिलंय आपल्यासाठी? काय म्हणजे अनमोल आहे, याचं मोल नाही. याच्यावर अभ्यास केला पाहिजे. हे सांगताना हेच सांगितलं पाहिजे. हे तुम्हाला जरी इथं वाटत नसलं तरी पण हेच लिहितात. विठ्ठल विठ्ठल सांगत काय होतो? कुठं होतो आपण? आपण मनापाशी होतो. मन आपल्या ताब्यात आहे का आपण मनाच्या ताब्यात आहे?
जर मन आपल्या ताब्यात असतं तर ते असं हायवेवरती जे वाहनाच्या वेळेस पाट्या लावते बघा, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, त्यांनी कसं सांगितलं असतं. आपलं पण ताब्यात नाही ना. मग इथे मनाला सांगतात, माऊली इथे मनाला सांगतात. पण मन इतकं सोपं नाही, इतकं साधं नाही आणि सरळ नाही. माझ्या मनाला छंद, माझ्या मनाला छंद, छंद, माझ्या मनाला छंद. या गोविंद, 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 मन ताब्यात नाही म्हणून संतांनी त्याला एक वळण दिलंय मनाला. संयम दिलं, सगळं सगळं संतांनी दिलं. हा, समर्थांची ओवी आहे. तसं मन कसं आहे, साधं नाही, सरळ नाही, सोपं पण नाही. मन चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. जर तुम्हाला जर आता म्हटलं एक बस पकडा, येवलेला जा, स्टँड वरती जा, तिथून आता परत या आणि परत इथे या, किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? खूप वेळ लागेल ना. म्हणजे आता मनाने म्हटलं जा येवल्याला, गेले, या परत इथं आले क्षणात. का? ते चंचल आहे, चपळ आहे. काही चंचल असतात, काही चपळ असतात, पण मन चंचल पण आहे आणि चपळ पण आहे. जाता येता न लगे वेळ. महाभारतामध्ये प्रसंग असा आला, अर्जुन म्हणतो भगवंता, मी जिकडे बघेल ना तिकडे मला तू दिसला पाहिजे, असं मी काय केलं पाहिजे? भगवंत सांगतात, माझी भजनी तू मन हे मीच करी. माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, तू मन हे मीच करी. मीच करी, पहिल्यांदा काय सांगितलं? तू, हे अर्जुना तू मन हे मीच करी. पहिलं मन स्वतःच कर. माझे भजनी प्रेम घरी, आणि मग सर्वत्र नमस्कारी मज एकाती. मग तू कुठेही नमस्कार केला तरी तुला मी दिसेल, पण आधी काय कर? हे मन तुझ्या ताब्यात ठेव. मग सकल संतांनी मनाला एक मार्ग दाखवला ना, तुकाराम महाराजांनी पण सांगितलं ना, मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी. किंवा मनाच्या जे मनाच्या मागे गेले ना त्याची यादी दिली चांगदेव महाराजांनी. नको नको मना पापाची वासना, चांगदेव महाराज. पहा त्या रावणा काय झाले, बघा रावणात सांगितलंय. आता प्रत्येकाचे उदाहरण आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे. इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. एकही सेकंद जो भजनापासून बाजूला नाही, नारायण नारायण, पण त्याचा पण टाळा दिला. कशामुळे? मनामुळे. मोहिनीच्या संगे भस्मासुर गेला, बरोबर आहे की नाही? कशामुळे? मनामुळे. वाली प्राण गेला रामबाणे, सांग देव म्हणे कोठे सुख नाही, लक्ष ठेवा पायी विठ्ठलाच्या. इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला का भजनाचा. हे कशामुळे होतंय? हे मन ताब्यात नसल्यामुळे होतंय. किंवा नको नको मना गुंतू माया जाळी. आता ती चिंतन ती जाते, पण ते आहे मनातच आहे. ते मनाच्या ठिकाणी त्यांनी सावधता केली. आणि या अभंगामध्ये पण माऊली सांगतात,
मनोमार्गे गेला तोही प्रीतीने मुकला मनोमार्गे गेला मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. जो मनाच्या मार्गे जातो ना, मनाच्या पाठीमाग तो तेथे मुकला. मग पुढे धन्य झाला आणि पाठी स्थिरवाला तोची धन्य. म्हणून मनाचं ऐकायचं नसतं, मन आपल्या ताब्यात करायचं असतं. पण मन ताब्यात येणं इतकं काही सोपं नाही. या मनाच्या नादी लागून आहे ना, चांगली चांगली गेली. मग आता यादी सांगितली ना, चांगले चांगले गेले मनाच्या नादी लागून. पण तिघ जण असे सांगितले आहे, जे त्या मनाला त्यांनी ताब्यात ठेवलं आणि वेळी सावध झालं. ब्राह्मणाचं बोरे का झालं, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले. भागवतामध्ये उल्लेख आहे. कोण? हो, मला शिकायची जागी झाली. प्रपंचामध्ये पडायला नको. का प्रपंचामध्ये पडायचं नाही? तिथं मन गुंतत. प्रपंची गुंतुण ही वेळी सावध झाली. प्रपंचामध्ये गेले का आपलं मन गुंतलं. अजून लग्न मंडपात उभे आहे आणि ब्राह्मण देवतांनी अष्टक सुरू केले. सावधान. सावधान म्हणजे काहीतरी गडबड आहे. त्यांनी तिथे विचार केला. जे पळाले घोड्यावरती बसले परत प्रपंचामध्ये आले नाही. समर्थ रामदास स्वामी. त्याच्यामुळे अजूनही पण घोडा बाहेर उभा असतो. विचार करायला पाहिजे नवरदेवांनी. सावध सावध झालं पाहिजे म्हणून घोडा. अजून एक योनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणा वया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. हनुमंत राय आपल्या मनाच्या ठिकाणी जागे आहे. योनी जन्मला मरकट. मरकट म्हणजे माकड. माकडा योनीत जन्म घेतला. माणसाच्या नाही, माकडाच्या योनीत. पण तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. आणि त्यांना जर कोणी जर कनिष्ठ म्हणले ना,
म्हणजे हे हलकी आहे, कनिष्ठ आहे. त्याच्यासारखा पापी कोणी नाही. ऐसा पापिष्ट कोण आहे? हनुमंत म्हणावा कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? हे मनाच्या ठिकाणी जागे राहिले आणि वेळी सावधान. मग आपण तरी सावधान व्हायचं. हो थांबा, अजून लग्न व्हायचंय, मुलं होतील, मुलांचे लग्न होतील, मग बघू मनाच्या ठिकाणी कुठेतरी मन ताब्यात येतंय का. प्रपंचाच्या ठिकाणी मन ताब्यात येत नाही. मग कोणी आणलं? संतांनी आणलं ना. संतांनी प्रपंच नाही केलं का? तुकाराम महाराज उत्तम प्रपंच केला. मोठे मोठे साधू संत बहुताया येथे, मोठे मोठे साधू संत, मोठे मोठे साधू संत बहुताया येथे, मोठे मोठे साधू संत, प्रपंची असताना बरी मन नाही गोविले, सावध होय बाबा, प्राणाला गेला बाबा, सावध होय बाबा, प्रपंची असताना पद नाही गोविले, नाही गोविले, सावध होय बाबा. मोठमोठ्या संतांनी पण प्रपंच केले. काय म्हणजे प्रपंच करू सुद्धा कशी झाली की सावध झाली. संसारी असावे, असुरी नसावे, असून नसल्यासारखं. आपलं कसं आहे माहिती का? सीताफळाची जीवानी, सीताफळ माहिती ना किती चढ होती साप, म्हणजे बी आहे ना, किती चढ होतं साप होईल. काय वाटतं? सापच होत नाही ते. आपण सापताना पण नाही तसं आपलं आहे. इतक्या त्या प्रपंचामध्ये आपण चिकटलेलो आहोत. पण संत कसे आहे माहिती का? संसारी असावे, असोरी नसावे, असुरी नसावे. चिकू बघितलाय ना, आता बघितलं चिकू म्हणजे वेगळी गोष्ट आहे. पण चिकूच्या सेंटरला ती बी असते. चिकू फोडून बघा ती कशी निघते. जशी काय ती बी नाहीच अलिप्त, तसे संत संसारात राहून पण असून नसल्यासारखे. तुकाराम महाराज म्हणतात एका ठिकाणी, फलकट तो संसार येथे सार भगवंत, ऐशी जागा विठोबाना, इथे पण मनाला जाग करतात तुकाराम महाराज. ऐसे जागवी तू म्हणा, सरिसे जनात हित. इथं पण तुकाराम महाराज मनाला जाग करतात. हे म्हणा, हा संसार कसा आहे माहिती का? फलकट आहे, फलकट. फलकट म्हणजे काय? तरकट, काही कामाचा नाही असा प्रपंच आहे. माऊलींनी पण त्याचं अवलोकन केलंय. माऊली म्हणतात की भूस बीज एकवट, उपनिता राहे घनवट, तेथ उडे ते फलकट कळू आले. माऊली म्हणतात आपण महिला आहे ना, आपण शेतामधून जे धान्य घरी आणतो जुन्या काळी आता नाही, आता सगळे यंत्र निघाले. की भूस बीज एकवट, शेतातून ज्यावेळेस आपण बाजूचे कणस घरी आणतो ना, तेव्हा भूस आणि बी ही एकत्र असतं. भूस बीज एकवट, उपनिता राही घनवट. ते सुपारी तुम्ही उपानता ना, मग काय राहतं? दाणे दाणे पुढे उडून जातात आणि ते भूस मागे राहत. असंच आहे ना. तुम्ही अजून जागे आहे बरं का सगळे जागे. उपनिता राही घनवट, घनवट म्हणजे जड, महत्वाचं सार तत्व. आणि जे असार तत्व आहे ना, ते असं उडून जात. तेथ उडे ते फलकट कळू आले. मग माऊली म्हणतात आता आम्हाला कळलं, ही उडतंय ना आणि हा संसार आहे. मग सार काय आहे, घनवट काय आहे, तर येथे सार भगवंत. हरी
निर्गुण असार निर्गुण हे सार आणि सार असार विचार हरिपाठ. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण हे पण सांगतात, तस्मात् शास्त्र प्रमाणम ते कार्य कार्य व्यवस्थितो. तू शास्त्र प्रमाण मान. शास्त्र प्रमाण काय सांगतं? तस्मात् शास्त्र प्रमाणम ते कार्य अकार्य व्यवस्थितो. कार्य आणि अकार्य म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय याची व्यवस्था कोण सांगतं? शास्त्र सांगतं. हे तू मान. म्हणजे सार काय आणि असार काय शास्त्र आम्हाला समजत नाही, मग संतांचे वाङ्मय वाचा, त्यांनी स्वतः भाषेत दिलाय. म्हणून संत म्हणतात हा संसार फलकट आहे, हा काहीच उपयोगाचा नाही. मग तुकाराम महाराज तुम्ही सांगतात संसार जर फलकट आहे, जर सार भगवंत आहे, तर तुम्ही तर एक पत्नी गेल्यानंतर तुम्ही दुसरी केली, तुम्ही दोन बायका केल्या, तुम्हाला मुलं आहेत, तुम्ही तुमचा संसार खूप मोठा आहे आणि तुम्ही आम्हाला सांगतात की फलकट तो संसार येथे सार भगवंत. विठोबारायांनी तुकाराम महाराजांची आरती लिहिताना प्रथमतः सुरुवात बघा कशी आहे. आरती काय माझ्या पण पाठ नाही, पण सुरुवात बघा खूप छान आहे. संसार रचना भोगुनी त्यागिली. काय केलं तुकाराम महाराजांनी? विठोबाराय म्हणतात संसार रचना भोगुनी त्यागिली, म्हणजे ती भोगली आणि त्यागली. संसार केला पण आणि त्यागला पण. तुकाराम महाराज म्हणतात म्हणून मी सांगतो की फलकट तो संसार. फलकट आणि संसार मध्ये जो तो शब्द आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. आता जर मराठी व्याकरण जर बघितलं, मराठी व्याकरण, तर दूरदर्शी शब्द असतात बघा. जर लांबचं सांगायचं असतं ना, तो ती ते, बरोबर आहे की नाही? हा, ती गाडी, हा, किंवा तो ते काय असतं ते, हा, आपण लांबचं सांगतो. आणि जवळचं म्हणलं तर ही हे, हा हा असं जवळच. पण तुकाराम महाराज असं नाही म्हणले फलकट हा संसार, नाही नाही, फलकट तो संसार. म्हणजे आम्ही संसार केला, भोगला म्हणून फलकट आहे, आणि त्यागला म्हणून तो संसार आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात फलकट तो संसार, तो आहे केला आम्ही, पण त्याच्यापासून आम्ही कसं आहे सांगतात तो संसार. त्यांचे शब्द म्हणजे असे निघते यमक जुळतील म्हणून संतांनी शब्द नाही सांगितले. एका एका शब्दामध्ये कीर्तन होईल असे शब्द आहे. मग सांगितलं काय? येथे सार भगवंत म्हणजे काय? भगवंताचं नाम आहे. संसारामध्ये राहून काय करा, काम करता करता सुद्धा तुम्ही भगवंताचं नाम घेऊ शकता. काय जे तुम्ही काम करता ते भगवंत नाम. पण त्यासाठी आधी काय, हे मन आपल्या ताब्यात लागतं, आणि हे मनच आपल्या ताब्यात. मग मन पुढे आहे, मन नादी लागले ना. हो, मन नादी लागले. बघा, हे आपलं शरीर आहे, म्हणजे हे देह गाव आहे. हे गाव आहे. एखाद्या गावाला बॉडी असते, 10 सदस्य आणि एक पाटील असतो, सरपंच असतो किंवा पाटील असतो. तसं पण एक देह गाव आहे, याला पण सदस्य आहे, 10 सदस्य आहे. म्हणजे 10 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय. आणि यांचा पण एक पाटील आहे, राजा आहे. मन इंद्रियाचा राजा, त्याची सर्व भावे पूजा. थोडं लक्ष द्या. हे काय आहे? गाव आहे, देह गाव आहे. या गावाला पण बॉडी आहे, त्याच्यावर पण 10 सदस्य आहे. कोण? इंद्रिय, हा, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. हे 10 इंद्रिय या देह गावीचे सदस्य आहेत, आणि त्यांचा राजा आहे पाटील. कोण आहे? मन. मन सगळ्यांचा कोण आहे? पाटील आहे. आता गावातल्या पाटलाला वाटतं काहीतरी चांगलं करावं, काहीतरी नवीन योजना आणावी,
नवीन काहीतरी करावं का, कारण त्याला पुढची पंचवर्ष डोक्यात असते. साहजिकच आहे ना, त्याला वाटतं काहीतरी चांगलं करावं. पण 1 महिन्याला सगळ्या सदस्यांची मीटिंग भरते आणि ती एक ठिकाणी बसतात. म्हणजे कशासाठी बसतात, विचार विनिमय करतात की काय केलं पाहिजे काय नाही. आणि एकदा ते बसले हे मन त्या इंद्रियांच्या नादी लागतं. कशाला उद्योग करतो एवढे, काय विकास करून तुला काय करायचंय. हे कोण म्हणतं, इंद्रिय म्हणतं मनाला, पाटलाला सांगतात बाकीचे सदस्य मीटिंग पैसे वरून एवढे आपण वाटून घेऊ, कशाला विकास करतो. ते म्हणतो हो तुमचं खरं आहे बरं का. म्हणजे मन तसं चांगलं आहे, त्याला वाटतं काहीतरी चांगलं केलं पाहिजे. पण एकदा का त्यांची मीटिंग झाली, हे त्यांच्या संगतीत आलं मन इंद्रियांच्या, तर मग ते मन त्या इंद्रियांच्या नादी लागतं. आणि या इंद्रियांना नाद आहे विषयांचा. कशाचा, विषयांचा नाद आहे इंद्रियांना. प्रपंचामध्ये सगळे विषयच आहे. आणि आपण ही इंद्रियांचा प्रपंचामध्ये आले की त्या इंद्रियांना त्या विषयांचा नाद लागतो. आता ह्या इंद्रियांना विषयाचा नाद आहे आणि कधी कधी ह्या मनाला त्या इंद्रियांचा नाद लागतो. म्हणून ती इंद्रिय आपल्या मन ते आपल्या ताब्यात येत नाही. म्हणून ते मन आपल्या ताब्यात येत नाही. तसं मन चांगलं आहे, मन चांगलं आहे, मनाला वाटतं चांगलं करावं. पण कधी कधी काय होतं, त्या मनाच्या भरोश्यावर काही गोष्टी करायला घातल्या तर ते मन आपल्याला धोका पण देऊ शकतं. कारण ते काय होतं, ते इंद्रियांच्या नादी लागतं. तुम्हाला समजतंय ना, तुम्ही सगळे जागे ना, समजून राहिले ना. हे तर मग माझी बडबड चालू आहे, माझ्या बघा समजत. आता गंमत काय होते, आपण जर मनावर विश्वास ठेवला तर ते मन काय करतं, इंद्रियांच्या नादी लागून तो आपला विश्वासघात करीत असतो. म्हणून लय मनाच्या म्हणजे लय पाटलाच्या भरोश्यावर पण जायचं नाही. कधी कधी पाटील आपल्याला सांगतो एक आणि करतो एक. म्हणजे कधी कधी पाटील सरपंच गावाला फाशी पण देऊ शकतो जर काही गोष्टी आपण त्यांच्या लय ऐकल्या तर. हे म्हणजे हे मी इथं नाही बोलत, ही संतांची भाषा आहे. मनाची पाटील देह गाविता, मनाची पाटील देह गाविता, मनाची पाटील देह गाविता, मनाची पाटील देह गाविता. विश्वास धरू नका याचा, विश्वास धरू नका याचा, विश्वास धरू नका याचा, विश्वास धरू नका याचा. घात करील देवाचा, घात करील देवाचा, घात करील देवाचा, घात करील देवाचा. पाडील फाशी, पाडील फाशी, ओ पाडील फाशी, ओ पाडील फाशी. मी आलो मयाचा भोवती, मी आलो मयाचा भोवती, मी आलो काय सांगितलंय, मनाची पाटील देहगावीचा. या देहगावचा पाटील कोण आहे, मन आहे. पण पुढे काय सांगितलं, विश्वास धरू नका याचा, याचा विश्वास धरू नका. घात करील नेमाचा, तो घात करत ते मन. आणि ते पाडील फाशी. महाराज म्हणतात, मी नाही म्हणत, पाटील कधी कधी गावाला फाशी पण देऊ शकत नाही जर तुम्ही याचा विश्वास ठेवला तर. पण मन तर ताब्यात घेतलं पाहिजे, मन तर ताब्यात घेतलं पाहिजे. पण मन नादी कुठं लागलाय, इंद्रियांच्या नादी लागलाय मन. आणि इंद्रिय विषयांच्या नादी लागलाय. म्हणून जर मन इंद्रियांच्या मागे पळलं तर ते पण विषयांच्या नादी लागतं आणि ते मन ताब्यात येत नाही. जगदूत तुकाराम महाराज याचा अवलोकन केलं. जर भगवत भक्ती करायची असेल ना तरी मन मात्र ताब्यात घेतलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हे मन जर ताब्यात घ्यायचं आहे ना तसं येणार नाही. आधी इंद्रिय ताब्यात घ्यावं लागतील. इंद्रियाचे धनी आधी झालो मोकळी, इंद्रियाचे धनी आधी झालो मोकळी, इंद्रियाचे धनी आधी झालो
खाली तुका म्हणे दिले दोन्ही. या विषयांना आम्ही बाजूला सारलो. आणि मग काय केलं? इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आता आम्ही इंद्रियावर विजय मिळवला. मग आता इंद्रिय जर ताब्यात असले, मन पुढे जाणार? कुठे जाणार नाही मन. मग मन जे आपण म्हणाल ना ते करीत. पण जोपर्यंत ते मन इंद्रियांच्या ताब्यात आहे ना, तोपर्यंत ते आपलं ऐकणार. आता तुम्हाला वाटलं महाराजांनी कीर्तन केलं, आता नाही वाटलं आता खूप छान कीर्तन झालं, आता संध्याकाळी आम्ही काय करू? घरी जातो, संध्याकाळी मस्त सुखीर्भूत होतो, ज्ञानेश्वरी घेतो आणि रोज ज्ञानेश्वरीच्या 5 वेळा वाचतो. हे कुठे आलं? तुमच्या पायात आलं, गुडघ्यात आलं, कुठे आलं? मनात आलं. मनाला वाटतं काहीतरी चांगलं केलं पाहिजे, मनाला वाटतं चांगलं केलं पाहिजे. मग तुम्ही आता घरी गेला, मस्त सुचिरभूत झाला, हातपाय धुतले आणि तुम्ही आता ज्ञानेश्वरी समोर उघडली आणि तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. माझ्याकडे बघा. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, तुम्ही ज्ञानेश्वरी अशी वाचताय. जय जय तत्ववेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश. भूक लागली मला वाचता वाचता. सकलात्मवती प्रकाश म्हणे निवृत्ती जातो. पण वाचता वाचता आम्हाला झोप लागते. ही डोळे पण इंद्रिय आहे. मग डोळे काय म्हणतात मनाला? कशाला नादी लागला? आता झोपायचं वेळ झाली, झोपायची. झोप म्हणजे विषय आहे. कशाला उद्योग करतो? परमार्थ कोणी सांगितलं करायला? आता वेळ काय झोपायची ना, मग आता एक काम कर, ज्ञानेश्वरी घेऊन दे आणि झोपून घे. मनाला वाटलं काहीतरी चांगलं करावं, पण इंद्रियांच्या नादी लागलं, त्या डोळ्यांच्या नादी लागलं आणि ज्ञानेश्वरी ठेवून दिली. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, आधी आम्ही इंद्रियावर विजय मिळवला. इंद्रियाची धनी आम्ही झालो गोसावी. गोसावी होणं म्हणजे काय? इंद्रियावर विजय मिळवणं. गोसावी म्हणजे होणं म्हणजे असं काही वेगळं नाही. हो. मग ज्ञानेश्वर महाराज या अभंगात हेच सांगतात, हे म्हणा आता इंद्रिय ताब्यात घेतली साधू संतांनी, सकल संतांनी. ही इंद्रिय प्रपंचामध्ये आहे, पण असून नसल्यासारखे आहेत. का? कारण इंद्रिय त्यांच्या ताब्यात आहे, त्याचा विषय स्पर्श करत नाही. आणि एकदा की ते इंद्रिय ताब्यात घेतले आणि मग मनाला उपदेश करायचा. हे म्हणा ऐक, या जगतामध्ये एक तत्व आहे, एक तत्व आहे, ते म्हणजे भगवंताचं नाम आहे. आणि ते घेतल्याचा परिणाम काय होईल? अभंगाच्या प्रथम चरण. एक तत्व नाम धरधारी एक तत्व नाम जगधारी एक तत्व नाम एक तत्व नाम जगधारी करुणा येईल करुणा येईल हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे हे म्हणा एक तत्वनाम दृढ धरी म्हणा. आता इकडे तिकडे जाऊ नको. काय कर? एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. तुझ्यामध्ये ते भगवंताचं नामस्मरण साठव साठव. परिणाम काय होईल? हरीशी करुणा येईल तुझी. तू जर नामस्मरण घेतलं तर परिणाम होईल त्या भगवंताला तुझी करुणा येईल. म्हणून हे म्हणा, ते नाम तुझ्यामध्ये तू धारण कर. मग आता ते नाम आपल्या मनात धारण कसं करायचं? ऐका, मग आता 1:30 वाजलाय, आपल्याकडे थोडी कमी आहे, एक 5 झाले. अभंग थोडस खूप छान आहे, पण त्याला वेळ पाहिजे.
आता दीड म्हणजे खूप वेळ झाला. ऐका, एक 10-5 मिनिटं फक्त. आपल्या शरीरामध्ये 4 वाणी आहेत. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. हे 4 वाणी. वैखरी वाणीतून ते नाम आतमध्ये ढकलायचं, ते मध्यमा वाणीत येऊन स्थिर होतं. मध्यमा वाणीतून ते नाम पश्चंती वाणीमध्ये येत असते आणि शेवटचे नाम परावाणीमध्ये जातात. एकदा की ते नाम परावाणीत गेलं, परिपूर्ण परत घर. आता कोण काय म्हणतंय, आम्हाला कोणाची काय घेणं नाही. काय खातो आम्ही कासया सांग, आणि काय खातो कशा संग. तुकाराम आम्हाला काही समजत नाही. मीठ कमी आहे जेवणामध्ये हे पण आम्हाला समजत नाही. पण केव्हा ते नाम या परावाणीत गेलं. ऐका, परा म्हणजे इथं नाभीपाशी ती वाणी असते परावाणी. इकडे बेंबीपाशी परावाणी. इथं हृदयामध्ये असते ती पश्चंती वाणी. इथे गळ्यामध्ये असते ती मध्यमा वाणी आणि ही वैखरी वाणी. वैखरी म्हणजे आपण जिभेने बोलतो ना या वाणीनं, याला वैखरी वाणी म्हणतात. पण या परावाणीमध्ये जर नाम न्यायचं असेल तर ते नाम असं इकून तिकून जात नाही, ते इथूनच घालावं लागतं. परावाणी पुन्हा पश्चंती वाणी, वैखरी वाणी. मग आता इथून नाम जाणं इतकं सोपं आहे का? या वैखरी वाणीतून नाम जाणं इतकं सोपं आहे का? हो सोपं आहे. घेतो आम्ही नाम. कसं घ्यायचं? असं रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हा बाई येतो गव्हावर पाणी चालू येतो बघा, रामकृष्ण हरी. म्हणजे चित्त आपलं कुठं आहे? भलतीकडेच आहे. नामच परत करतो. हे नाम आषाढी जाणार नाही. मग करायचं काय? जास्त काही एक 5-10 मिनिटं सुचिरभूत व्हायचं, त्या भगवंताच्या मूर्तीपुढे बसायचं आणि त्या भगवंताच्या मूर्तीला आपल्या डोळ्यांनी बघायचं. डोळे भरून या पाहिलं तुझे डोळे भरून या डोळे भरून या पाहिलं तुझे त्या भगवंताचं मुख आपल्या डोळ्यांनी बघायचं. काय होतं, आपण खूप लांब लांब जातो दर्शनाला आणि नेमकं त्या बाईमध्ये लागून भगवंताची मूर्ती समोर आली की आपण डोळे दाखवून दर्शन. बरोबर आहे का नाही? ना डोळे उघडून त्याला बघा, की मूर्तीच्या डोळ्यात साठवा. हा साठवा आणि फक्त 5-10 मिनिटं काय तुमचं ते दैवत असेल, जे दैवत असेल त्याचं नामस्मरण करा. काय होतं, डोळे बंद केले का अख्खा गाव आपल्या डोक्यात. डोळे बंद आहे का? डोळे उघडे ठेवा. त्या भगवंताकडे एकटक नजरे बघा आणि मग रोज नामस्मरण करा. रोज करा. रोज या वैखरी वाणीतून नामस्मरण घडू द्या. असं करत करत काही कालखंडानंतर ते नामस्मरण तुमच्या इथे येऊन स्थिर होत असतं. इथं कंठात मध्यमा वाणीत ते नामस्मरण येतं. म्हणून संतांनी सांगितलंय ना, ऐशी जोडी करा
राम कंठी धरा. कोणी नाही सांगितलं इकडे धरा तिकडे धरा असं नाही. फक्त कंठात धारण करा. एकदा की ते नाम कंठात धारण केलं की ते आपोआप ते खाली पश्चंती वाणी सरकत आणि नंतर ते सरकत सरकत ते परावाणी जाऊन स्थिर होतात. पण महत्वाचं आहे या वैखरी वाणीतून ते नाम कंठात धारण करणं महत्वाचं आहे. कारण ह्या वाणीतून नाम कंठात धारण होणं इतकं सोपं नाही. आपण प्रापंचिक आहोत ना. कधी आपल्या तोंडात काय शब्द येईल सांगता येत नाही. म्हणून 5च मिनिटं करा पण एक चित्ताने करा. ते मन आपल्या ताब्यात ठेवा. एकाग्र चित्ताने त्या भगवंताचं नामस्मरण करा. मग परिणाम काय होईल? काही कालखंडानंतर ते नाम या कंठात धारण होईल. कंठी धरिला कृष्णमणी किंवा सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे कंठात सांगितलं. आणि मग कंठात धारण झालं की जरी तुम्ही काहीही बोलले, समजा तुम्ही एखाद्याला काही पण बोलले पण ते नाम इथं चालू असते कंठात. आणि काही कालखंड गेला की ते चालू असलेलं नाम तुमच्या इथे हृदयात स्थिर होत असते. हृदयात माझं म्हणतात एक धरीला चित्ती आणि एक माझी आता तो चित्तात आला म्हणजे ते भगवंताचं नाम आता चित्तात हृदयात धारण केलाय. हृदयात धारण केलंय. तुझी बंदी काल केला का ते कंठात नाम आता जनाबाई म्हणतात आता इथं आलंय ते हृदयात आलंय. मग आता ते परत काही काल गेला की ते नाम तुमच्या या परावाने स्थिर होतं. आता तुम्हाला नाम घ्यायचीही गरज नाही आणि काहीही करायची गरज नाही. आपोआप ते नाम स्मरण चालू आहे. म्हणजे तुम्ही भानाव नाही असं आपण एखाद म्हणतो ना वेळ आहे ती देहि सवि देहि भोगुदशा भोगुदशा देहि सवि देहि भोगुदशा भोगुदशा देहि सवि देहि भोगुदशा भोगुदशा देहि सवि देहि म्हणतात देहीच विदेही भोगू दशा. आठवत आणि देहावर नसतो म्हणजे आम्हाला काही चिंता लागला काही लागलं हे आम्हाला काही समजत नाही का. संत म्हणतात की नाम आता आमच्या परावाणीमध्ये स्थिर आहे. आता आम्हाला कशाचंच घेणं नाही. म्हणतात वेडा झालो बीडी याच्या काय वेडावलंय तू संतांना त्या कारण असं म्हणायचं वेडा आहे तू भजन करतो समजत नाही काही. अरे नाही समजत का त्याच्या पलीकडे गेलो आहे. त्याच्या पलीकडे का ते नाम आता या वाणी स्थिर आहे परावाणी. मग त्या वैखरी वाणीतून ते नाम घ्यायचं आहे. ते नाम कसं आहे अभंगाचं दुसरं चरण तेरा मसो पेरे राम कृष्ण गोविंदा नाम तो राम कृष्ण गोविंदा राम कृष्ण जपे आदि हरे
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. ते नाम सोपं आहे. एखाद्याला वाटत हे साधन सांगितलं खूप अवघडल्यावर होतं काय बघ समजा नाम द्यायचं म्हणलं तर माऊली म्हणतात ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. नामचं कीर्तन साधन पै सोपे. सोपं आहे ना ते काही अवघड आहे का? तुका म्हणे सोपे आहे. हा तेच त्या अभंगात शेवट सांगितले तुका म्हणे सोपी. पण कोण घेईल? जो शहाणा आहे तो घेईल. शहाणा तो धनी घेतो इथे कोणी नाही घेऊ शकत. म्हणून ते नाम खूप सोपं आहे. आता नामाचं महत्व सांगायचं ठरलं ना खूप आहे मला खूप आहे. खूप आहे नामाचं महत्व. नामाचं का हरिपाठामध्ये ना नामाने काय काय म्हणजे कधी घेतलं पाहिजे. कालवेळ नाम उच्चरिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती. आता कोणते दोन पक्ष आहे. कोण दोन पक्ष आता निवडून झाले कोणते दोन पक्ष आहे ते नाम घेतले त्याचं ती उद्धरून जातात. असे अनेक प्रश्न आहेत. ऐका नाम घेता वाया गेला. ऐसा कोणी ऐकला असं कोणी ऐकलं का ज्यांनी नामस्मरण केलं आणि तू वाया गेला. पुढे आहे ना काय ऐसा द्यावा निवडून नाम नामे तरला नाही कोणी ऐसा देवा निवडून. नामाने कोण तरलं नाही. हा ते दोन पक्ष होतो आपण तीन माणसांची मागणी लगेच पक्ष सांगितलं परत निवडूनच गेले. ते पक्ष नाही. कोण तरलं जड आणि जीव. ही सत्ता भगवंताकडे आहे ना ही सत्ता संतांकडे आहे. त्याचा परिणाम काय? नामस्मरण. नामस्मरण माऊलींनी पण योग साधना केली. योगी पावन मला पण तरी माऊली काय म्हणतात योग याग विधी येणे योगे सिद्धी येणे सिद्धी नाही. मग नामस्मरण संतांनी नामस्मरण केलं त्याचा परिणाम गडावरही सत्ता आणि जीवावरही सत्ता. चालविली जडवंती हरडी सांगयाची भ्रांती. हो जडी दगडा सहित वह्या तारिल्या दैशाला ह्या. राघवे सागरात पाषाण तारी. राघवे सागरात राघव म्हणजे प्रभू रामचंद्र. त्यांनी सागरामध्ये काय तारलं? दगड तारले पाषाण तारले. त्यांनी तारले का? नाही त्यांच्या नामाने ते तारले. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. भगवंताचं नामाचा महिमा कळत नाही भक्तांना कळत. सांगायचं काय आहे तात्पर्य हे आहे जडावरही सत्ता आहे. म्हणजे असं म्हणा की ते जसा भगवंत समर्थ आहे ना तसे संत पण समर्थ आहे. त्याचा परिणाम काय तर फक्त नामस्मरण. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की जर कलियुगात जर काही साधन करायचं असेल तर फक्त नामस्मरण. म्हणजे आम्ही खूप परमार्थिक आहे म्हणून आम्ही रेल्वे पकडायची तीर्थयात्रेला जायचं 15 दिवस तिकडे फिरायचं म्हणजे आम्ही खूप परमार्थिक झालो असं नाही. असं
न लगती सायास जावे वनांतरा. पुढे जायची गरज नाही. खूप प्रमाणे महाराज जर म्हणजे मी पण जर प्रमाणात चालले तर असं मला वाटतं की आपण सरळ रस्त्याला चाललो. जर प्रमाण नाही आले तर आपण रस्ता चुकला असं वाटतं. पण बरोबर प्रमाण येतात. संतांनी बरोबर सांगितलं न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. तो भगवंत आपल्या घरी सुखे येतो घरा. येतो तो. फक्त करायचं काय त्याचं नाम घ्यायचं. ते नाम सोपं आहे. पण तुम्हाला जर वाटलं ना की नामस्मरणा व्यतिरिक्त आम्ही काहीतरी वेगळं करू, नाही नाही. जर नाम घेतलं तो भगवंत आपल्याला तारतो. त्याच्या भरोश्यावर सोडून द्यायचं. त्याच्या भरोश्यावर म्हणजे कसं बघा, मांजर आणि माकड सर्वांनी दृष्टांत ऐकलं असेल. ते माकड ह्या घरावर त्या घरावर ह्या फाडून त्या फाडून उडी मारते. तर ते पिल्याला काय म्हणतं, तू मला धरून ठेव. जर उडी मारताना तुझे हात फुटले तर तू पडशील. ते माकड म्हणतं पिल्याला तू मला धरून ठेव. कसं आहे, जर आपण दुसरीकडे पुढे गेलो ना तर भगवंत आपल्याला धरीत नाही, आपल्यालाच चालावं लागतं. पण जर तुम्ही ह्या नामस्थापनेच्या माध्यमातून जर भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल ना महाराज, तर भगवंत आपलं रक्षण करतो. कसं की मांजर आपल्या पिल्लाला बघा या घरी चिकून चिकून त्या घरी म्हणजे सात घर फिरवतं आपण म्हणतो ना. मग ते काय म्हणत, तू आता बिनधास्त राहा. ते मांजर त्याच्या त्या चार दातांतून त्या पिल्लाचा असं गळा धरतो न लागून देता. तू फक्त आता पाय गोळा करून शांत राहा, आता तुझं सर्वस्व माझं आहे. तसं जो कोणी नाम घेईल ना भगवंत म्हणतो आता तू काळजी करू नको, तुला आता काही होणार नाही. का? कारण आता मी तुला धरला. म्हणून नाम योगक्षेमताचे जाणे जड भरी वाट धरुनिया वाट योगक्षेमताचे जाणे जड भारी वाट लाकूड ढिल्ला असलं का त्यात पाचर कसे बसते कम्प्लीट, तसं कम्प्लीट प्रमाण आहे. योगक्षेम त्याची जाणे जड भारी वाट दावी करी धरुनिया. तसे पण सद्गुरू करतात, तसं पण भगवंत करतात. फक्त त्यांचं नाम घेतलं पाहिजे. भगवंताचं नाम घेतलं आता काळजी नाही. संतांचं जरी नाव घेतलं ना आता काळजी नाही. पुण्याचा संचय करायचा असेल ना, पुण्यवंत व्हावी नाही. तसं भगवंताचं नाम घेतलं आता भगवंत आपला हात धरतो आणि आपल्याला पहिले फिरायला घेऊन जातो. म्हणून भगवंताचं नामस्मरण महत्व आहे. त्यामुळे इतर कुठेही नाही, इतर कुठेही नाही. इतर जर तुम्ही कुठे गेला तुम्ही भरकटलात, हेच माऊली अभंगाच्या तिथल्या करणं सांगतात. नामा करते नामा करते
संतांनी सांगितलं, नामा परते तत्व नाहिरे अन्यथा वाया अनिक पंथा जाशील धनी. जर तू इतरत्र कुठे जाशील ना तर तू वाया जाशील. म्हणून नामा परते तत्व नाहिरे अन्यथा, एक तत्व नाम दृढ धरी म्हणे. माऊली तेच सांगतात, सकल संतांनी पण तेच सांगितलं. संतांनी आपल्याला सांगितलं म्हणजे काय सांगितलं, अहो हित आहे, जे हित आहे ना, शोधून या आले संत हिता हित जगाचे, ते आता आले ना, तर त्यांनी हे सांगितलं, हो तुझं हित कशात आहे, फक्त भगवंताचं नामस्मरण कर, कधी कर, कधीही कर, सर्व कार्य करिता हरी बोला. उठताना हरी बोला, बसताना हरी बोला, खाताना हरी बोला, बोलताना हरी बोला. म्हणजे नाथ महाराज म्हणतात सर्व कार्य करता हरी बोला. तुका म्हणे नार, तुका म्हणे नार, तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. आम्ही नाम तेच करतो, नाम आलं की तुमचं पाप जातं. हे तुमच्या हिताला आड काय येत असतं, पाप येत असतं. म्हणून संतांनी नाम घ्यायला सांगितलं की नाम घ्या, नामाने काय होईल, पर्वत जळतील पापाची. घेत नाम नाम नाम, घेत नाम नाम नाम, घेत नाम नाम नाम, विठोबाचे. घेत नाम नाम नाम, घेत नाम नाम, घेत नाम नाम नाम, विठोबाचे. घेत नाम नाम नाम, घेत नाम नाम नाम, घेत नाम नाम नाम, विठोबाचे. घेत नाम नाम नाम, घेत नाम नाम नाम, घेत नाम नाम नाम, विठोबाचे. परिवत कळतील बापाचे, ऐका नामाचा महिमा, ऐका नामाचा महिमा, वेद शिवला झाली सीमा, वेद शिवला झाली सीमा. घेत नाम नाम नाम, घेत नाम नाम नाम, घेत नाम नाम नाम, विठोबाचे. घेत नाम नाम नाम, घेत नाम नाम नाम, घेत नाम नाम नाम, विठोबाचे. घेत नाम नाम नाम, घेत नाम नाम नाम, घेत नाम नाम नाम, विठोबाचे. घेत नाम नाम नाम, घेत नाम नाम नाम, घेत नाम नाम नाम, विठोबाचे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापाची दोषाची. नामाचा परिणाम आहे, अनेक प्रमाण आहे. हरिपाठामध्ये जर बघितलं, हरी उच्चारणी मंत्र अनंत पापरस, अनंत पापरस, जातीला क्षणात पाप धरून जातो. किंवा रामकृष्ण उच्चार अनंतराची तप, पापाचे कळप कळत पुढे, म्हणजे पळती पुढे, मग ती परत मागे आले, मग नामस्थ कीर्तन साधन पैकी पापाचे डोंगर डोंगरचे डोंगर जळतील, पण तरी त्या भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. एका मोठ्या मोठ्या प्रेमाने आपण त्या नामस्मरण उच्चार करूया. सर्वांनी वर हात वरती.
विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, असं नाम जर प्रत्येकाने आपल्या जीवनात घेतलं तर आपल्या जीवनाचा नक्कीच उद्धार होईल. नाम कधी घ्यायचं? कधीही घ्या. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. नाम घेतल्याने काय होईल? सुख होईल दुःखाचे. जर तुमच्या जीवनात काही दुःख असेल ना तर त्याचं रूपांतर कसं होतं? सुखामध्ये होतं. का? नाम घेतलं. असं नाम प्रत्येकाने घेतलं. आजच्या दिवशी असा संकल्प करा की आज आम्ही रोज 5-10 मिनिटं त्या भगवंताचं नामस्मरण रोज करू. आणि एक दिवस आम्ही त्या परावाणीमध्ये ते नामस्मरण पाठवू. प्रत्येकाने संकल्प करा असं नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण, त्याच्यात ताकद आहे. नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपेचा नाश झाला. जर तुमच्या जीवनामध्ये काही भोग असेल तर त्याचा पण नाश होतो. पण कधी? हरीची कृपा झाली पाहिजे. हरीची कृपा कधी होते? त्याचं नामस्मरण केलं तर होते. कारण भगवंत म्हणतात नाही, जो होय मज अनन्य शरण, काय असे दयाचे निवारी मी जन्म मरण. शरणागता हो हो या लागी शरण मीच आहे तुमचा उद्धार करणार. म्हणून माझं नाम अपेक्षा आहे भगवंताला सुद्धा
भगवंताला सुद्धा अपेक्षा आहे भक्ताची, म्हणून प्रत्येकाने नामस्मरण केलं पाहिजे. माऊलींनी अभंगात स्वतःच्या मनाला सांगितलं की हे मला एक तत्व आहे, एकच तत्व आहे, दुसरं काही नाही. ते नाम आहे. ते नाम तुझ्या हृदयात, तू तुझ्यात साठव. एका प्रकारे आपल्याला पण सांगितलं की तुम्ही तुमच्या मनामध्ये ते नामस्मरण घ्या. माऊली तुम्ही घेतलाय का? हो, तुम्हाला दिसत नाही, पण ते आता नाम आहे ना नाम, ते माझ्या हृदयामध्ये मी त्या माळीप्रमाणे जपतोय. अभंगाचा शेवटचा ज्ञानदेवा मौन जपमाळ अंताई ज्ञानदेवा मौन जपमाळ अंताई जपमाळ
ज्ञानदेव मौन जपमाला अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा. माऊली म्हणतात ते नामस्मरणाचा अर्थ त्या काय. आता दुसरा जर अर्थ केला तर आता स्वतः भगवंत आमच्या हृदयात येऊन त्या नाम ते नाम जपतोय. धरोनी श्री हरी जपे सदा असा पण अर्थ नाम. म्हणून असं नाम प्रत्येकाने घेतलं. मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर एक तत्व नाम दृढधरी मना. एक तत्व नाम दृढधरी मना. हरीशी करुणा येईल तुझी. ती नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. वाचेची सद्गल गती आधी. नामा प्रत्ये तत्व नाही रे अन्यथा. वायानिक पंथाचा शिगणी. ज्ञानदेव मौन जपमालांतरी धरोणी श्री हरी जपे सदा. परिणाम हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. त्याने काय होईल. पुण्याची गणना कोण करी. आता त्याची गणना होणार नाही. जर तुम्ही भगवंताचं नाम या मुखाने जर घेतलं ना. हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. आता जे पुण्य आहे ना त्याची गणना कोणीच करू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने ते नामस्मरण करावं. झालेली सेवा अभंगावर एक प्रयत्न केला बोलण्याचा. याचा अर्थ असाच आहे असं नाही. प्रत्येकाच्या बुद्धी जोरावर सुद्धा साथ लागेल असा आहे. याचा अर्थ असा नाही. करविली तैसी गेली कटकट वाकली गेली देव जाणे. तुम्ही सर्वांनी सांभाळून घेतलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. सर्वांचे आभार. असतील विनेकरी बाबा पहिल्यानंदी सर्व सर्व भजन करणारे आपले मास्तर असतील मुलुंगाचार्य असतील आणि तुम्ही श्रोते मायबाप तुम्ही 2 तास कंप्लीट 2 तास झाले मला 12 ते 2 तुम्ही पण एकदम शांत रीतीने चिंतन ऐकलं त्याबद्दल सर्वांचे आभार. झालेली सेवा प्रभू परमात्म्यास मी अर्पण करू आणि या जवान परिवाराला मी धन्यवाद देतो. 45 वर्ष म्हणजे खूप मोठा कालखंड. मी जेव्हा पत्रिका वाचली 45 वर्ष. काही ठिकाणी अजून अखंड हरिनाम साप्ताला पण तेवढी झालेली नाही. काही ठिकाणी तुम्ही एक वैयक्तिक हा कार्यक्रम करताय. तुम्ही 3 जण भाऊ आहात. नावाचा मला सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांकडे एकदा नम्र होतो आणि सेवेला पूर्ण देतो. जय जय
विंदात येऊवानी गण्य गण्य कीर्तना बाला गौराणी मनोवाणी परमात्मा रामावने कीर्तनादि आरती तुम्हारा